श्वेतपद्म विवेक कांबळे यानं समाजकारणांचा चांगला पॅटर्न सुरू केला। श्वेतपद्मचे खूप खूप अभिनंदन। मिरजेचे आमदार इंद्रिस नायकवडी यांनी काढले गौरवोद्गार। समाजकारणाचा चांगला पॅटर्न युवा नेते श्वेतपद्म विवेक कांबळे यानं सुरू केलाय। या पॅटर्नची व्याप्ती वाढावी, राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या श्वेतपद्मचे खूप खूप अभिनंदन, असं गौरवोद्गार आमदार इंद्रिस नायकवडी यांनी काढले। माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं मराठा आघाडीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या हस्ते देण्यात आले। या प्रसंगी आमदार इंद्रिस नायकवडी बोलत होते। यावेळी आरपीआयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष छायादिदी सरवदे, श्रीमती रेखा विवेकराव कांबळे, माजी सभापती महादेव नाना कुरणे, ॲडव्होकेट वासुदेव ठाणेदार, सेवानिवृत्त हेड कॉन्स्टेबल रफिकबाई खतीब, भाजपचे युवा नेते नितेश कांबळे, आरपीआयचे मराठा आघाडीचे संतोष शिवाजी जाधव, आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ कांबळे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित होते। आज राजकारणाने समाज करण्याची गल्लतून चाललेली श्वेतना निश्चितपणे योग्य वेळी योग्य सल्ला आता भावनिक गुण पण बऱ्याच वेळेला राजकारण करू शकत नाही। समाजकारणाचा बेस असलाच पाहिजे पण किती टक्के समाजकारण करावं, किती टक्के राजकारण करावं हे ठरवावं लागेल। शक्यतो जास्त समाजकारणाचा असावा, त्यामुळे समाजाला आपल्याला मदत करता येईल आणि समाजाला कुठेतरी या निमित्तानं पुढे येताना आपली त्यात मदत होईल, या पद्धतीने आपण समाजकारण करावं। निवडणुका येतात जातात, निवडणुकांच्या वेळेला पक्ष येतात, राजकारण येतं, ते त्याच्या वेळेचा प्रसंग आहे, पण त्याला पण किती वाहून जायचं हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागेल। आज मला वाटतं की ही सुरुवात चांगली केलेली आहे आणि मी त्याला धन्यवाद देतो, त्याचं अभिनंदन करतो फिल्डचं की त्यानं खरोखर चांगला पॅटर्न सुरू केला। या पॅटर्नमध्ये वाढ व्हावी, या कार्यक्रमाची व्याप्ती वाढावी याची अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा। ही शेवटी विवेक कांबळे काम करत असताना आता राजकारणात कधी पडलं कधी नाही पडलं, पण व्यक्तिगत संवादात कधी यांच्या जोरावर झाला नाही। पक्ष वेगळे असतात, फरक पडतो ना राजकारणात, पण व्यक्तिगत संवादात कधी त्यासाठी फरक पडणारा जोरावर आला नाही। तशाच पद्धतीचं राजकारण या पक्षकारात आपल्याला संवाद करावा लागेल। पण आज राजकारणात बरेच लोक अशा पद्धतीने वाहून जातात, भावनिक गुण समोर असणाऱ्या आपल्या सहकारी कार्यकर्त्यावर बोलायचं टाळतात किंवा संबंध ठेवायचं टाळतात, हे चुकीचं आहे। सर्वच कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्याबरोबर चांगलं सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावं, एक दुसऱ्यात आपण ते जिव्हाळा कायम ठेवावा, जेणेकरून आज नाही उद्या नाही परवा कधीतरी एकत्र येण्याचा प्रसंग असतो। आज राजकारणात कुठली शाश्वती राहिलेली नाही। या दीपक एका पक्षाचा आहे, मी एका पक्षाचा आहे, पण उद्या दीपक आणि मी एकाच पक्षात असू त्याबद्दल काही फार आश्चर्य वाटायचं कारण नाही आहे।